हा गाईज बोल लोक चालू केले बोल अरे काय नाही कशाबद्दल ब्लॉग करायचा आपण. हॅलो गाईज वेलकम टू द रँडम ब्लॉग. आज आपण ब्लॉग करायचा आपल्या पार्टीचा 100% पार्टी करायची आपण आज पहिल्यांदा. होय का पहिल्यांदा शाही बिर्याणी मसाला आहे. अरे मग तोच लागतोय. तो बिर्याणी वरचा झाला, हे चिकनचं वेगळं आहे. चिकन कुठं करायचं आहे सेपरेट. अरे नेमकं करायचं काय करण आपल्याला कडबू करायचा आहे कडबू. काय मग आज कसं वाटलं बाबा बाजार करून. पहिल्यांदा समजलं बघ बाजार कसं काय असते. याची किती आहे? किती प्राइस कशाला असतं. पैसे जातात. याची किती प्राइस आहे? 10चं देतात का विचार. पैसे नाही 50 रुपये. कुठला कट मानायचा भावा सांग. अरे सांग की. बुलेट कुठली मान बन कट स्पॉन्सर्स की कंप्लीट. अरे थांब थांब काय वेळली ती थांब. हे काय आले? फायनली झालेले आहेत. हा गाईज बस पार्टी. करण पार्टी कशी वाटली भाऊ. नाही बाजार सोडा पिया जरा थंड. जरा गाळूया आता जरा गाळू. मी देणार आहे मी पहिल्यांदा तो हाय गाईज हे टू द रँडम ब्लॉग. रँडम ये काढे म्हणणं. सो हाय गाईज प्रेज द लॉर्ड अँड वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड. सो आज ॲक्च्युली आम्ही एका मित्राच्या घरावरती आलेलो आहे पार्टीसाठी. ॲक्च्युली हे जे प्लॅनिंग होतं ते लास्ट 1.5 years चालू होते की करायची पार्टी. पण आज तो फायनली दिवस आला आहे पार्टी करायचा. ॲक्च्युली आम्ही तिघंजणं करण मी आणि यश तिघंजणं दुपारचे 3 वाजल्यापासून इन्ग्रेडियंट्स काय ग्रोसरी असतील ते आणण्यासाठी बाजारात फिरायला लागलो आहे किंवा मॉल्समध्ये फिरत होतो. आणि थोडं का होईना थोडं राहत होतं. मग ते आता सगळं ॲक्च्युली झाले आणले. आता ऑलमोस्ट 8 वाजत आल्यात आणि कॉफीची टायमिंग आमची होती ॲक्च्युली 5 किंवा 6ला कॉफी पिणार होतो सगळीजणं म्हणजे प्लॅनिंगनुसार. पण ते काय झालेलं नाही आणि आत्ता मी कॉफी करणार आहे. म्हणजे माझ्याकडे आहे ते कॉफी करायचं काम, कारण आपल्याला जेवणातलं काय एवढं येत नाही. तर आता कॉफी करायची आणि सगळेजण आल्यानंतर मग एकदम निवांत चिलमध्ये कॉफी प्यायची आणि मग काय असेल ते जेवणाला बघायचं. आणि ॲक्च्युली आज माझ्या बहिणीचा पण बड्डे आहे आणि तिकडं पण जायचं आहे घराकडं बड्डे करायला. 10 घरापासून येऊन जाऊन केले मी काहीतरी कामानिमित्त. तर सगळं आता ॲक्च्युली निम्मं जेवण झाले म्हणजे चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवले आणि आता बार्बीक्यूसाठी बघतील. अजून मी कॉफी करायचा आहे कारण 2 फ्रेंड्स बाहेर गेलात, ते आल्यानंतर मग बघायचं कॉफीचं. सो बघूया आता कसं काय जेवण होते. होप फॉर द बेस्ट. कारण जे आता आमचे शेफ आहेत ते यश, सिद्धेश आणि रुद्रांश आणि करण हे 4 जण आहेत शेफ जे जेवण करणार आहेत. आणि आता ह्यातलं कोणालाच बिर्याणी येत नाही मला वाटतंय. फक्त सिद्धेश मानेलाच यायला लागला बिर्याणी, कारण तोच म्हणतोय करतो म्हणून. तर आता आज जाऊया आणि बघूया कसं काय नियोजन झाले. मी बाहेर आलो आहे कारण त्यांचं आज सगळं बोलणं चाललं की काय करायचं काय नाही वगैरे. मध्ये ते डिस्टर्ब होणार, आवाज वगैरे त्यांचा येणार. तर आता आज जाऊया आणि बघूया काय नियोजन झाले त्यांचं ते. हिअर इज अ न्यू ब्लॉगर इन आवर होम. काम करायला कोण हा सिद्धेश म्हणे, हा म्हणते की मला बिर्याणी येत्या. तर भावा तुला खरोखर येतं का नाही सांग. आता त्यानं युट्यूबचा व्हिडिओ बघितला आणि आता करणार आहे. आणि इकडं ऍक्च्युली मध्ये ह्या भावानं यशनं घरात विचारले की बिर्याणी कशी करायची आहे. होय का नाही, घरात कशी बिर्याणी करायची विचारलास ना तू. मग काय सांगितलं काय रेसिपी सांग की भावा. रेसिपी सांग. रेसिपी रेसिपी एवढीच माहिती आहे. नमक स्वादानुसार. दिस इज हाऊ रिअल स्ट्रगल लुक्स लाईक. मला फक्त ग्रेव्ही पाहिजे म्हणून भावाने एवढा टॉमॅटो कापला. फुकट
कुच्च खायली होती. बघ की जर गावानं मी आल्यासारखं खाल्लाच बाबा. एक नंबर आशिषची कॉफी एक नंबर. कॉफी 7,70 धर मानले. आशिषची कॉफी 7,70 पेक्षा भारी. जेव्हा काही तुमच्याकडे भांडण असेल कॉफीसाठी तर कढईत चहा करायला आणि चंपू बघा ते तुमच्याकडं काय मध्ये गेला अशा साखर दिली. अरे टाकलं की साखर वगैरे काय टाकलेलं नाही. काहीच फायनली 2 तासानंतर बार्बिक्यू झाले आणि खरोखर सांगतो टॉप केले पोरांनी. सिद्धावानीला खरोखर रिस्पेक्ट आहे बार्बिक्यूसाठी. बिर्याणी पण भावा तूच केल्यास ना हा खरोखर टॉप केलास आहे बिर्याणी पण. अजून मी टेस्ट करायला नाही पण वासावरून तरी वास पण भारी यायला लागला भावा सिद्धेश. आणि करंदांचा पण मोठा हातभार आहे बार्बिक्यूसाठी. आणि यशदा तर काय घर दिल्यामुळं मोठा हातभार म्हणजे आम्हाला छत दिले त्यांनी पार्टीसाठी. बरोबर आहे काय यशदा? सिरियसली मी काहीच केलेलं नाही त्यामध्ये त्या म्हणजे ह्या जे जेवण करावं त्याच्यामध्ये. आणि मला काही येत नाही त्यामुळे उगाच मध्ये मध्ये करायला नको म्हणलं. फक्त कॉफी करून दिली ती त्यांना पण त्या आवडल्या. आणि आता बघा तुम्हाला सांगतो चार्जिंग पण सप्लाय वाटतं. आता मला वाटतं 11:30 वाजलं. अजून कोणी काही खायला नाही. फक्त बार्बिक्यू जे केले ते हळूहळू खायला लागले सगळेजण. सगळ्यांना भुका लागल्या जोरात. पण आता ज्यावेळेस वरती बिर्याणी वगैरे आलतील त्यावेळेस सगळेजण जेवणार आहे व्यवस्थित. आणि खरोखर सांगतो गाईज पार्टी भारी झाल्या. कारण एक एक कशी पोरं असतात सॅड सॉंग्सवरती वाईप करतात. पण ही आमचा गँग स्टॉपमध्ये की फुटबॉलच्या सॉंगवरती वाईप करालतील आणि फुटबॉलच्या सॉंगवरती नाचालतील. पण काय विषय नाही. हेच ते दिवस आहे शेवटचं आमचं. कारण आता ह्यानंतर आम्ही कधी भेटणं आम्हाला माहीत नाही. म्हणजे अजून तरी वर्षभर सोबतच आहे कारण इंटर्नशिप्स वगैरे चालू आहेत. कोणाचा अजून प्लेसमेंट व्हायला वेळ लागणार सगळ्यांना. कोणी मास्टर्स करतील किंवा कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतील. त्यामुळे अजून वर्षभर सगळे एकत्रच राहील असं मला वाटतंय. पण ह्या वर्षानंतर कोणी जर सेपरेट झालं तर मग लवकर भेटणं अशक्य आहे ते आमच्यासाठी. सो गाईज एवढं सांगायचं. अजून थांबा जरा जेवतो आणि मग बोलतो. सो गाईज 1:45 वाजलेलं रात्रीचं आणि आत्ता आम्हाला जेवायला 1 वाजलेले आणि सगळावरून व्हायला आता 1:45 म्हणजे सगळे भांडी वगैरे घासून किंवा सगळी रूम झाडून. ॲक्च्युअली प्लॅन होता तो स्टेचा नव्हता पण आता स्टेला थांबायला पाहिजे यश त्यांच्या घरी. कारण यश काय सोडत नाही एवढ्या रात्रीचं. आणि घरातल्यांनी सगळ्यांना सांगून ठेवले की उद्या येणार आहेत म्हणून. आणि उद्या आमच्या सगळ्यांच्या कंपनी आहेत. माझी जिम आहे. कसं कसं मॅनेज होणार काय माहीत नाही मला. बट वी हॅव टू मॅनेज ऑल द थिंग्स. दॅट्स इट. तर बहीणचं भास भाऊ पार्टी. सो गाईज सगळीजण आता थकल्यात. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळालं असेल की मला किती वैताग आला आणि किती झोप आल्या. ॲक्च्युली मी काहीच हेल्प केला नाही त्यांना. फक्त बाजार आणून दिला ग्रोसरीज वगैरे. आणि त्यानंतर मी काय फक्त कॉफी करून दिली होती त्यांना. आणि बाकी सगळं जेवण वगैरे ते त्या 3-4 केले. पण वैताग तर सगळ्यांनाच आला आहे. बट ॲट द एंड ऑफ द डे सगळ्यांनी व्यवस्थित एन्जॉय केला. आणि मला तर वाटतं सगळ्यात शेवटची पार्टी असेल यश त्यांच्या घरी. बाहेर जाईन खायला वगैरे पण असं वाटलं की शेवटचीच पार्टी असेल यश त्यांच्या घरी. कारण यशाच तोंडाकडं बघून वाटत नाही. कारण कुणीच एक्सपेक्ट केला नव्हतं की एवढा वेळ लागेल जेवायला किंवा आवरायला वगैरे. तर आता सगळेजण झोपणार आहे. वैताग तर आला आहे. सो बाकीच्यासाठी एवढंच. बाकी विषय नाही. गुड नाईट. भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये.